नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनायकराव पाटील. माझं म्हणणं थोडंसं शांतपणे व गांभीर्याने ऐका. मी येत्या 21 एप्रिलला कवठा येथे शेतकऱ्याच्या मागण्यासाठी अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण करणार आहे. पाण्याचा थेंब मी घेणार नाही. सरकारला शेतकऱ्याच्या वेदनाची जाणीव करून देणे जर माझा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी करणार आहे. सरकार जी शिक्षा देईल ती भोगण्यास मी तयार आहे. सरकार मायबाप, आपणच सांगा, आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं सांगा. आपण परवा वादळ झालं, अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, सगळंच गेलं होतं. भाकरीची ज्वारी गेली, जनावरांचा कडबा गेला, फळबागा गेल्या, पपई गेली, केळी गेली, टरबूज गेलं, द्राक्ष गेलं, सगळंच गेलं. आता मी जगायचं कसं? पुन्हा तुम्ही म्हणाल की निवडणुकीच्या काळात उपोषण कसलं? तुम्हीच सांगा. हे राजकीय पुढाऱ्यांना आता नाही विचारलं तर कधी विचारायचं हो? निवडणूक झाल्यावर ऐकतील का हे? म्हणून माझी मागणी आहे, उपोषण करतो मी एवढ्यासाठी की मतदानाच्या अगोदर, लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर माझ्या शेतकऱ्याला अवकाळीचे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा. जर तुम्ही हे पैसे जमा नाही केले तर मी मतदानाच्या 2 दिवस अगोदर हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून देहत्याग केल्याशिवाय राहणार नाही. माझा अंत्यविधी करूनच तुम्हाला मतदानाला जावं लागेल, हे लक्षात ठेवा. आता काही झालं तर माघार नाही. आणि जर तुम्ही माझ्या शेतकऱ्यांना मदत नाही केली, एवढं सांगतो तुम्हाला, हो साहेब, माझ्या पिंडाला कावळा नाही शिवणार हो. कितीही कावळे आले तर ते माझ्या पिंडाला शिवणार नाहीत. भूत म्हणून मी तुमच्या पाठीमागे लागेल. माझ्या शेतकऱ्याला मदत करा. माझ्या शेतकऱ्याची अवस्था फार वाईट झाली. काय सांगायचं तुम्हाला? कांदा निर्यातीवर बंदी घातली, कांद्यांना रडवलं. खाद्यतेल आयात केलं, सोयाबीनचा भाव नाही, कापसाला भाव नाही, उसाला भाव नाही, गव्हाला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, टरबूजाला भाव नाही, कुठल्याच पिकाला भाव नाही. मग मी जगायचं कसं ते तर सांगा. महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट आहे की मराठवाड्यामध्ये रोज 3 शेतकरी आत्महत्या करतायत. महाराष्ट्रामध्ये मागील 4 वर्षामध्ये 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. तरी कोणाचं लक्ष नाही. अहो, शेतकरी आत्महत्येमुळे माझ्या मराठवाड्याचा मसणवाटा झालाय हो. बघा त्याच्याकडे जरा. गेले कोणी शेतकरी आत्महत्या बघायला? कोणी नाही. म्हणून सरकारला आणखी एक मागणी मी करतोय. प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा जाहीर करतो. तर महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने माझ्या 2 मागण्याचा जाहीरनामा जाहीर करावा. एक, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करतो म्हणून सांगावं, आणि शेतकऱ्याला 10,000 रुपये पेन्शन द्यावं. ह्या माझ्या 2 मागण्या येत्या पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मंजूर करतो. अशा प्रकारचा जाहीरनामा महायुती सरकारने काढावा. माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं साहेब. उद्योगपतीचं 16,000 कोटी रुपये कर्ज तुम्ही माफ करता. मग मी या शेतकऱ्याचा का नाही? आम्ही देशाचे नागरिक नाही आहोत का? पण आमचे कर्ज माफ करा. दुसरी मागणी आहे की शेतकऱ्याला महिन्याला 10,000 रुपये पेन्शन द्या. कुठून द्या पेन्शन? मी सांगतो, आमदाराचे, खासदाराचे पेन्शन रद्द करा. वरिष्ठ IAS अधिकाऱ्याचे पेन्शन रद्द करा. तुमच्या वाढदिवसाच्या जाहिराती कमी करा आणि माझ्या शेतकऱ्याला 10,000 रुपये पेन्शन द्या. ह्या 2 मागण्या तुम्ही महायुती सरकारने राज्याच्या त्याचा जाहीरनामा काढावा. का हो? आमचा हक्क नाही? कशाला पाहिजे पेन्शन तुम्हाला सांगा? आमदारा खासदाराला का पाहिजे पेन्शन? आमदारा खासदाराच्या मुलीच्या लग्नामध्ये 1-1 करोड रुपये खर्च करतात, 2-2 करोड रुपये खर्च करतात आणि पुन्हा पेन्शन मागतात. आणि आमची पोरे विचारत नाहीत, साहेब 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 म्हणून जातात त्यांच्याकडे. विचारायला द्या ना.
कुठून आला पैसा तुमच्याकडे एवढा? लग्नामध्ये 2-2, 4-4 कोटी रुपये खर्च करता, वाढदिवसामध्ये खर्च करता, इतर गोष्टीमध्ये खर्च करता, मतदाराला पैसे वाटता, मतदानाचा फॉर्म भरायला शक्ती प्रदर्शन करतात, 1-1 कोटी रुपये खर्च करतात. आला कुठून पैसा? माझा शेतकरी दुसऱ्या संकटात सापडला. पूर्वी मुलीचे लग्न होत नव्हती किंवा मुलीला चांगला मुलगा मिळत नव्हता म्हणून शेतकरी संकटात होता. आज माझ्या शेतकऱ्याच्या पोराचे लग्न होत नाही. तो माझ्या शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयार नाही आहे. कारण का? तर शेती परवडत नाही. अशी ही शेतीची अवस्था झाली आहे. गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही. मी बोलणार. कुठून आला पैसा सांगा? कुठून निवडणुकीमध्ये एवढे करोड रुपये खर्च करतायत? मित्रांनो विचारा, उठा, जागे व्हा. ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. आणि म्हणून शेवटचं सांगतो आपल्याला की शेतकऱ्याच्या मागण्या जर तुम्ही मान्य नाही केल्या तर आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही म्हणजे नाही. मतदानाच्या अगोदर अवकाळीचे पैसे मिळालेच पाहिजेत. आणि 2 गोष्टीचा जाहीरनामा तुम्ही काढला पाहिजे की शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्याला 10,000 पेन्शन. हे जर तुम्ही नाही केलं, आजही सांगतो, पुन्हाही सांगतो, शेवटचं सांगतो की मेलो तरी माझ्या पिंडाला कावळा नाही शिवणार म्हणजे नाही शिवणार. माझा आत्मा तडपत राहील. म्हणून शेतकरी मित्रांनो, 21 तारखेच्या नंतर आपण या कवठ्याला शेतात कधीही या. माझं चूक असेल तर मला सांगा, मी तुमचं ऐकायला तयार आहे. पण मी कुठल्याही पुढाऱ्याच्या पुढं नमणार नाही. कुणाचाही गुलाम होणार नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. विचारणार त्यांना कुठून आला पैसा तुमच्याकडं, त्याचाही मला संबंध आहे. आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा. मित्रांनो, माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा. पण या, समजून घ्या. मला शेतकऱ्यासाठी लढतोय. मला काहीही करायचं नाही. माझं जगाच्या पाठीवर कुठेही घर नाही आहे. मी माझी जमीन आणि शेत विकून शेतकऱ्याला करोडो रुपयाची मदत केलेली आहे. माझं कर्तव्य निवडणूक लढवायचं नाही. मी कोणा पक्षाचा नाही, जातीचा नाही, धर्माचा नाही, कोणी व्यक्तीच्या बाजूने मी बोलत नाही. तुम्हाला कुणाला मतदान करायचं असेल ते करा, पण माझ्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा. म्हणून माझ्या या लढाईमध्ये सामील व्हा, एवढीच माझी विनंती. जय बळीराजा.